नमस्कार. संविधान टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे. मुजीबभाई मित्रमंडळ आज आढावा बैठक संपन्न व नवीन नियुक्ती पदाधिकारी संपन्न. या पदाधिकाऱ्यामध्ये नवीन जोशामध्ये मुजीबभाई आगे बढो अशा घोषणा देण्यात आलेल्या आहेत. 2029चे आमदार म्हणून पाहण्याची इच्छुकता कार्यकर्त्यांमध्ये. मुजीबभाई मित्रमंडळाचा शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठकीमध्ये त्याचा लेखाजोखा घेतलेला आहे, त्याचा लेखाजोखा केलेला आहे. मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने येणाऱ्या 2029च्या विधानसभेमध्ये मित्रमंडळाच्या वतीने मुजीबभाईला विधानसभेमध्ये कशा पाठवता येईल ह्याच्यासाठी अगोदर ग्राउंड लेवलपासून वार्डाचे कामं असतील, प्रभागाचे कामं असतील, नांदेड उत्तर विधानसभेचे कामं असतील, ह्या सर्व कामामध्ये याच्यामध्ये प्रमुखानं जे काम असेल तर ते असेल आपलं रोजगार. हे रोजगार कशा पद्धतीने आपल्याला मिळवून देता येईल त्याही पद्धतीवर मित्रमंडळाचं सध्या काम आणि विचार मंथन आमचं चालू आहे. हे सगळे छोटे छोटे कामं आम्ही पार पाडत या नांदेड उत्तर विधानसभेमधल्या जनतेचे मन जिंकून घेऊ आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही मुजीबभाईला आणि आमच्या मित्रमंडळाच्या वतीने आमदार पाहू. युवक, महिला, ज्येष्ठ यांना तुम्ही कशा प्रकारे जोडणार उद्याच्या निवडणुकीच्या संदर्भात? या ठिकाणी मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने वेगवेगळे विंग तयार केलेले आहे. प्रौढ विंग म्हणून त्या ठिकाणी त्याचं नेतृत्व गंगाधरजी वडणे साहेब हे करत आहेत आणि त्यांची संपूर्ण फादर बॉडी. तर महिलाची विंग म्हणून या ठिकाणी नुकत्याच जिल्हाध्यक्ष म्हणून शिंदेताईची या ठिकाणी निवड केलेली आहे. ते महिला जोडण्याचं काम करतील आणि फादर बॉडी म्हणून फादर हे लोक काम करण्याचं करतील. आणि युवा म्हणून संपूर्ण माझ्या संपर्कामधले जे युवा आहेत, नांदेड जिल्ह्यातील असतील, आपल्या मतदारसंघातील नांदेड उत्तरी भागातले असतील, या सर्वांना मी माझं सर्वानुमते जोडण्याचं ते माझं अगोदर सर्वात पहिलं ध्येय आहे. या ठिकाणी आज महिला मंडळाची निवड आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये जे काही सामाजिक काम आहे, सांस्कृतिक आणि या कामावर आमचा शैक्षणिकवर जास्त भर राहणार आहे. आणि आज पर्यावरण एवढं बिघडलेलं आहे की काही आम्ही दिवसामध्ये आता पर्यावरणाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन वृक्षारोपणाचं एक काम आम्ही हाती घेतलेलं आहे. आणि आता नुकतंच ऑगस्ट महिन्यामध्ये एक कवी वामनदादा कर्डक हे एक विचारवंत कवी होऊन गेलेत. बाबासाहेबांचे विचार त्यांनी गाण्याच्या माध्यमातून गावागावात खेड्यापर्यंत त्यांनी पोहोचलेले आहेत. त्यांचीही जयंती मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने आम्ही भव्य करणार आहोत. आणि आज जे काही आजच्या स्थितीला या जिल्ह्यामध्ये 9 तरुण भरकलेले आहेत, त्यांच्या हाताला काम नाही, तर शासनाकडे जाऊन अनेक योजना आहेत, केवळ हे योजना कागदावर ते राबवत आहेत. त्या अधिकाऱ्याला जॉब विचारण्याचं काम मुजीबभाई मित्रमंडळ हे या जिल्ह्यामध्ये करणार आहे. आणि आरोग्याच्या काही समस्या आहेत, त्या आरोग्याच्या समस्यामध्ये जे काही शासकीय हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये ग्रामीण भागातून आलेल्या पेशंटला व्यवस्थित पाहत नाहीत किंवा त्याची हेळसांड होते किंवा तिथं काही भ्रष्टाचार चालतो, त्याच्यावरही मुजीबभाई मित्रमंडळ काम करणार आहे आणि अधिकाऱ्याला जॉब विचारणार आहे. शहरामध्ये तसेच नगरपालिका, महानगरपालिका पूर्ण जिल्ह्यातील तर त्या ठिकाणी नालीची प्रश्न आहेत, गटाराच्या तुंबलेले आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, सर्वत्र दुर्गंधी आहे. तर यावर तुम्ही काय काम करणार? या ठिकाणी बघा, आता चांगला एक मुद्दा तुम्ही उपस्थित केला की आज आमचे काही नगरसेवक निवडून येऊन सुद्धा पण सत्ताधारी नगरसेवक जास्त असल्यामुळे सगळं काही पैशाचा घोडा बाजार या तुम्ही पाहिलेला आहे. त्याच्यामुळं सगळं मॅनेज झाल्यामुळं त्या प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही. आम्ही या मित्रमंडळाच्या वतीने वार्डामध्ये जाऊन त्याचा सर्वे करणार पहिल्यांदा. आणि मग ते ड्रेनेजचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, लाईट दिव्याचा प्रश्न असेल, हे जाऊन प्रशासनाला जॉब विचारणार. जर नाही झालं तर कायद्याच्या चौकटीमध्ये जेवढे काही आम्हाला आंदोलन करता येतील, मग ते उपोषणं असतील, साखळी उपोषणं असेल, रस्ता रोको असेल, या माध्यमातून आम्ही जनतेची कामं करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आपण म्हणालात की मुजीबभाईला आम्ही 2029 मध्ये विधान परिषद या ठिकाणी जनता मायबाप सुजान आहे आणि साम दाम दंडभेद करणारे काही पक्ष आहेत, ते जनतेला माहीत आहेत. आम्ही कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये जाऊन बसणार आहोत. काम लोकांचे केल्यामुळे लोक आम्हाला स्वीकारतील आणि
त्यांच्या सुखादुखामध्ये नक्कीच गेलं तर हे जनता पब्लिक जे आहे, मायबाप आहे, ती आम्हाला न्याय देईल अशी आमची भावना आहे. आणि सामदाम दंड भेद हे केवळ ज्याच्याकडं भांडवलदारी पैसे आहेत ते लोक पक्ष करतायत. आम्ही एक मास लीडर म्हणून मुजीबभाई आज नांदेड जिल्ह्यामध्ये काम करतायत आणि खऱ्या अर्थानं मुजीबभाईच्या पाठीमागं जनता आहे, बौद्ध समाज आहे, त्यानंतर मुस्लिम समाज आहे, इतरही बहुजन समाजाचे काही पदाधिकारी झुटत आहेत. तेव्हा आम्हाला आम्ही काची तमा न करता आम्ही आमचं काम करू आणि कामाची पावती नक्की जनता देईल. आणि येणारे जे काय निवडणूक आहे त्यामध्ये आम्ही मुजीबभाई हे आमदार दिसतील तुम्हाला या ठिकाणी मी अशी ग्वाही देतो.